नमस्कार मंडळी, मी मीना सावंत. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज मी आले आहे महाबळेश्वर येथील गुरुस्पर्श रिसॉर्टमध्ये. महाबळेश्वर येथील पाचगणी येथील गुरुस्पर्श रिसॉर्टमध्ये. चला तर आता आपण जाऊया हॉटेलची टूर करायला. यावेळी आम्ही आलो आहोत महाबळेश्वरच्या गुरुस्पर्श रिसॉर्टमध्ये. पाचगणी येथे आहे भिल्लार गावात. पहा, अत्यंत सुंदर मनमोहक असं हे रिसॉर्ट आहे. गेल्या इथे आम्हाला लॉन दिसतं. या लॉनवर रात्रीचं तुम्ही मूवी नाईट बघू शकता. आणि बघा किती सुंदर नयनरम्य असं हे आहे. इथे एकूण 10 प्रकारचे कॉटेजेस आहेत. हे पहिलं दिसतंय, हे डायनिंग हॉल आहे. हा सकाळीच मी शूट केल्यामुळे तुम्हाला बंद दिसतोय, पण पुढे नंतर तुम्हाला दाखवीन मी. हे पुढे गेल्यावर हा बघा, हा पहिला दिसतोय तो गार्डन व्ह्यू कॉटेज आहे. गार्डन फेसिंग, हे 2 गार्डन फेसिंग कॉटेजेस आहेत या इथे. हे दिसतायत ना, इथे तुम्ही रात्रीचे कॅन्डल लाईट डिनर करू शकता. बार्बेक्यू आहे. या इथे हे व्हॅली व्ह्यू कॉटेजेस आहेत. हे 2 व्हॅली व्ह्यू कॉटेज आहे बघा. हे धनू, या इथे आम्ही राहिलेलो धनू कॉटेज मध्ये. हे बघा, आणि हे आहे वेणू. आणि खाली जे ग्रीन कलरचे दिसत आहेत 4 कॉटेजेस, ते क्लिफ व्हॅली व्ह्यू कॉटेज आहे. त्यातून तुम्हाला डायरेक्ट व्ह्यूचा नजारा दिसतो, व्हॅलीचा नजारा दिसतो. आणि इथे सकाळचा सूर्योदय तर अप्रतिम दिसतो. हे बघा, अशा काही ठिकाणी सगळ्या कॉटेजच्या बाहेर असे हे सिटिंग एरिया आहे. इथून पुढे गेलं की तो दिसतोय ना तुम्हाला, एक कॉटेज दिसतंय. तर 10 ते 12 लोक इथे राहू शकतात. हा स्विमिंग पूल आहे. त्याच्या मागे जे दिसतंय ग्रे कलरचं, तो एक मोठा कॉटेज आहे, मोठा विला आहे, विला. हे बघा, हे डायरेक्ट तुम्हाला व्हॅलीचं फेसिंग आहे. इथे सुंदर अप्रतिम खूप प्रकारचे पक्षी इथे सकाळचे तुम्हाला दिसतात, दिवसभरच दिसतात. हे बघा, आल्या आल्या आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं त्यांनी. बसा, वेलकम ड्रिंक घ्या. हे आहे आमचं धनू कॉटेज, व्हॅली व्ह्यू धनू कॉटेज. इथे आम्ही राहिलेलो. बघा, एकदम नीट अँड क्लीन रूम आहे. हे झाडांमुळे तर एकदम फ्रेशनेसच येतो रूम मध्ये गेला की. विंडो मधून तर हा पूर्ण व्ह्यू, सकाळी उठल्या बेडवरून उठल्या हा पूर्ण व्हॅलीचा व्ह्यू दिसतो. पावसात तर हे एकदम सुंदर दिसतं. ऍक्च्युली आम्ही मार्च मध्ये इथे आलेलो, पण आम्ही परत आता पावसात यायचा पण प्लॅन करणार आहोत. खूप शांतता आहे, पीस ऑफ माइंड मिळतं एक प्रकारचं इकडे गेल्यावर. हे बघा, रूम बघा एकदम नीट अँड क्लीन. इथे कबर्ड दिला आहे आपलं सामान ठेवण्यासाठी. टॉयलेट बाथरूम सुद्धा एकदम क्लीन आहे. 7 वर्ष झाली आहेत या प्रॉपर्टीला, पण सर्व काही एकदम प्रॉपर मेंटेन्ड आहे इथे.
बघायला हवे आपल्याला मोर. आता आम्ही आलो आहोत जेवायला. मधुराने ऑर्डर केली होती व्हेज थाळी, भेंडी फ्राय, दही, सुंदर घरगुती जेवण होतं. आणि आम्ही ऑर्डर केली होती मटण थाळी. पण झाली अशी गंमत की मटणाची थाळी बघून कधी माझा व्हिडिओ उलटा शूट केला गेला. तर तुम्ही जरा समजून घ्या मंडळी. जाऊ दे पण आता आता आराम करून आम्ही संध्याकाळी आलो आहोत वेण्णा लेकला. महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा लेक बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि सूर्यास्त सनसेट पॉइंट पण इथून दिसतो. सुंदर सनसेट पाहतो आहोत आम्ही. बोटिंग केलं आहे. मॅडमना आल्या आल्या काम नाही, शूटिंग करतायत इंस्टाग्रामवर स्टोरीज टाकायला. काय दिवसभर गर्दी नसती ना उन्हामुळे, संध्याकाळची गर्दी असते. किती घेतले होते याचे? 600 रुपये, यांचे 200, आपले 400 असं 600. संध्याकाळी बोटिंगची राईड करून आम्ही गेलो पाचगणीला एका फेमस कोकॅनो कॅफेमध्ये. तिथे आम्ही खाल्ला पिझ्झा, एक स्वीट डिश ऑर्डर केली आम्ही. तिथे रास्पबेरीचे मूस होता हा. तुम्ही कधी गेलात तर तुम्ही नक्की ट्राय करा. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये कोकॅनो कॅफेची लिंक देते तुम्हाला. ठीक निशाने पे लगता है. नाइट व्यू ऑफ गुरु स्पर्श रिसॉर्ट. तेव्हा माझा कॅम्प फायर मधुरा कॅम्प फायर काय कॅरम आहे. हे बघ इथे बार्बेक्यू लावलंय.